काय हे बघा आमच्या मम्मीने कणसं दिलं हे बघा थोडेसे सोलले मी थोडं असे काढून फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त लागतं ते किती पण दिवस ठेवायला. आता ह्याला मी थोडंसं शिजवणार आहे तुम्हाला दाखवते चला काढून दाखवते तुम्हाला अजून मी हे बघा. आता हे 2 आहेत ना ह्याला मी असंच भाजणार आहे कारण एकदम ताजे आहेत कणसं भाजून हे तुम्हाला दाखवते आणि ह्याला ना आपण शिजू घालू. असं पातेलं घ्यायचं याच्यामध्ये असं टाकून द्यायचं हे सगळं त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. हे कुकरमध्ये पण शिजवू शकता पण माझ्याकडे टाईम होता म्हणून मी पातेल्यात शिजायला टाकले. आता बघा ह्याला ना पाणी टाकून शिजायला ठेवू. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया शिजायला ठेवू. चला आपण ते 2 कणस भाजायला ठेवलं ना त्याच्यात आपण खायची तयारी करूया. मीठ आणि थोडंसं तिखट आणि लिंबू. ते भाजायला आवाज बघा कसं यायला लागलाय त्याचं कणस भाजायचं. आता मला दाखवते आता कसं खायचं थोडंसं याला असं पसरून घ्यायचं. हां चला तुम्हाला दाखवते याला कसं खायचं. हे लिंबू आहे ना त्याला असं लावून घ्यायचं पुरं घासून लावून घ्यायचं पूर्ण कणसाला लावायचं. हे बघा असं शेतातलं तोडायचं आणि असं लगेच भाजून खायचं काय मस्त लागतात. आत्ताच माझा भाऊ घेऊन आलाय हे बघा आता मी पण खायला लागले दाखवते तुम्हाला कसं लागतंय. मस्त लागायला.